स्वयंपाक सकाळचा असो किंवा संध्याकाळचा, भाज्या बनवताना रोज रोज कांदा टोमॅटो चिरणं किंवा वाटण घाटण बनवणं यामध्ये आपला बराचसा वेळ जातो। म्हणून सकाळच्या वेळी अगदी 5 ते 10 मिनिटात भाज्या तयार होण्यासाठी मी कांदा खोबऱ्याचं टिकाऊ असं वाटण बनवून दाखवलंय। तर हे वाटण वापरून तुम्ही कडधान्यच नाही तर इतरही रसाभाज्या बनवू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी हे वाटण वापरून टिफिनसाठी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्य भाज्या बनवून दाखवलेल्या आहेत। तर मी या सगळ्या भाज्यांसाठी वाटण जरी एकच वापरलं असलं तरी सुद्धा प्रत्येक भाजीची चव ही वेगळीच असणार आहे, कारण या सगळ्या भाज्या आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवलेल्या आहेत। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी 6 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत। वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 400 ग्राम आहेत। त्यानंतर मी इथे 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलंय। किसल्यानंतरही ते 2 वाट्याच भरलं। वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्राम हे खोबरं आहे। त्यानंतर बाकी साहित्य मोजण्यासाठी असा घरातला एखादा कोणताही चमचा घ्या ज्याने आपण पोहे वगैरे खातो आणि त्याच्याने हे सगळं साहित्य मोजून घ्या। तर याच चमच्याने मी मोजून 4 चमचे धने घेतलेत, 4 चमचे जिरे घेतलेत आणि 5 चमचे पांढरे तीळ घेतलेत। तीळ घेण्याचं कारण म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि आमच्याकडे बऱ्याचशा ग्रेव्हींमध्ये किंवा भाज्यांमध्ये तीळ वापरले जातात। त्यानंतर 2 गड्डी लसूण मी इथे सोलून घेतलाय। त्याचप्रमाणे 4 इंच होईल इतके आल्याचे तुकडे घेतलेत। त्यानंतर इथे बघा असे छोटे छोटे 4 तुकडे मी दालचिनीचे घेतलेत। दालचिनीमुळे वाटणाला सुगंध छान येतो। आणि सगळ्यात शेवटी मी इथे घेतली आहे 1 वाटी भरून कोथिंबीर। आता हे सगळे मसाले भाजून घ्यायचे। त्यासाठी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये घातले धने, जिरे, पांढरे तीळ आणि दालचिनी। आता हे सगळे मसाले मध्यम गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचे। तर यातल्या प्रत्येक मसाल्याला स्वतःचा असा एक सुगंध असतो आणि तो सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे। तर इथे 4 मिनिटांनंतर मसाल्यांचा छान सुगंध दरवळतोय आणि हे तीळ देखील असे चटचट उडायला लागलेत। आता यापेक्षा हे जास्त वेळ भाजायचं नाही, नाहीतर मग मसाल्यांची चव बदलते। आता हे मसाले आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये किसलेलं खोबरं घालू आणि मध्यम गॅसवरच 4 ते 5 मिनिटे खोबरं छान गोल्डन आणि चांगलं कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेऊ। 4 मिनिटांनंतर बघा खोबऱ्याला हलका सोनेरी रंग आलाय। आता हे खोबरं देखील प्लेटमध्ये काढून घेऊ। खोबरं यापेक्षा जास्त भाजायचं असेल तर भाजू शकता, पण भाज्यांची टेस्ट थोडीशी वेगळी लागते नॉनव्हेज भाज्या खाल्ल्यासारखी। आता त्याच कढईमध्ये घालू 4 ते 5 टेबलस्पून तेल। तर तेल यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा वापरलंय कारण यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे। तर इथे मी हा सगळा कांदा यामध्ये घातला। आता कांदा छान हलका सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवताना गॅस मीडियम टू हायच्या मध्ये ठेवलात तरी देखील चालेल, पण असं एकसारखं हलवत राहावं लागेल म्हणजे मग एकसारखा कांदा भाजला जाईल। कांदा पटकन भाजावा म्हणून मी थोडंसं मीठ देखील यामध्ये घातलंय। आता पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघा इथे कांदा हलका सोनेरी रंगावरती भाजला गेलाय। आता यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं। लसूण आणि आलं देखील या कांद्यासोबतच आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे मग आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो देखील थोडासा कमी होतो किंवा निघून जातो। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं कांद्यासोबत आलं लसूण परतवून घेतलं। लसणावरती सुद्धा हलके सोनेरी डाग आलेत। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। यापेक्षा जास्त डार्क रंगावरती कांदा भाजलेला आवडत असेल तर तुम्ही भाजू शकता। थोड्या वेळानंतर मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय। आता यामध्ये थंड करून घेतलेले धने, जिरे आणि तीळ घालूया आणि आता यावर झाकण लावून याची पावडर बनवून घेऊ एकदम फाईन अशी। तर बघा एकदम बारीकसर अशी पावडर मी इथे करून घेतली आहे। आता यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं देखील घालायचंय आणि आता खोबरं देखील चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे बघू शकताय एकदम बारीकसर असं मी खोबरं इथे वाटून घेतले। खोबरं जास्त बारीक झाल्यामुळे खोबऱ्याला छान तेल देखील सुटलंय, तुम्ही ते पाहू शकताय। आता यामध्येच भाजलेला कांदा देखील घालायचा आहे।
तर असा शेवटी कांदा घालायचा, कारण कांदा पटकन वाटला जातो आणि वाटणाला कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट येते। यामध्ये मी कोथिंबीर देखील घातली आहे। आता हे पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत म्हणजे पल्स मोडवरती हे फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे यामध्ये, नाहीतर वाटण जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब होतं। तर इथे बघा मी हे या पद्धतीने वाटून घेतलंय एकदम बारीक असं। तर असा याचा गोळा बनवल्यावर असं तेल सुटलं पाहिजे, म्हणजे मग वाटण जास्त दिवस टिकलं जातं। आता हे वाटण मी हवाबंद डब्यात भरून ठेवते। तर हे वाटण तुम्ही कमीत कमी 15 दिवसासाठीचं बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, आरामात टिकतं। जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा याच्यातलं फक्त 1 ते 2 चमचे वाटण भाजीसाठी पुरेसं होतं। यामुळे भाज्या मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बनतात आणि चवीला देखील जबरदस्त लागतात। हे असं वाटण तुम्ही सुद्धा बनवून ठेवा, बराचसा वेळ तुमचा स्वयंपाकघरातला वाचेल। सकाळच्या घाईमध्ये तर खूपच उपयोगी पडेल हे वाटण। हे वाटण वापरून आपण कोणत्याही प्रकारच्या रस्सा भाज्या बनवू शकता किंवा कडधान्य भाज्या देखील बनवू शकता। अगदीच तुम्ही नॉनव्हेजमध्ये सुद्धा हा मसाला वापरून बनवू शकता। तर आज आपण याच वाटणाचा वापर करून कडधान्य भाज्या बनवणार आहोत। आता बनवूयात आजची पहिली कडधान्य भाजी। तर ही भाजी मी खूपच वेगळ्या आणि नवीन प्रकारे बनवून दाखवणार आहे। कदाचित तुम्ही अगोदर कधीही बनवली नसेल या प्रकारे। त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून यातील पाणी निथळून घेतले। आता हे मूग मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता यामध्ये घालू 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडासा कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालू। आता हे पाणी न घालता वाटून घ्यायचे मिक्सरमधून। तर मिक्सर असा चालू बंद करत पल्स मोडवरती हे फिरवावं लागेल तुम्हाला। तर बघा इथे मी या प्रकारचं बारीकसर असं मिश्रण दळून घेतलंय। आता यातलं साधारण 1 ते 2 चमचे मिश्रण साईडला काढून ठेवू। कशासाठी ते मी पुढे सांगेलच। तर हे मिश्रण मी असं बाउलमध्ये काढून घेतलंय। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद घालू आणि हे मिश्रण चांगलं 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचे एकसारखं, म्हणजे मग मिश्रण छान हलकं होईल आणि यामुळे आपल्या वड्या देखील छान अशा सॉफ्ट तयार होतील। त्यानंतर इथे मी एक अशी प्लेट घेतली आहे। तुम्ही घरातील एखादी कोणतीही प्लेट इथे वापरू शकता। आता प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतेय। आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालायचंय आणि सगळीकडून असं एकसारखं पसरवून घ्यायचंय या पद्धतीने। आता हे साईडला ठेवू। इकडे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये घातलं 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल तापल्यावर घातले अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि 1 कांदा असा बारीक कट करून घातला। आता कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा मऊसर शिजला गेला की घालायचा 1 टोमॅटो बारीक चिरून। आता सध्या टोमॅटो महाग आहेत त्यामुळे तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि आता टोमॅटो देखील मऊसर होईपर्यंत परतवून घेऊ। त्यानंतर बनवलेल्या वाटणापैकी साधारण 2 टेबलस्पून वाटण घालायचे आणि आपण जे मिश्रण साईडला काढून ठेवलं होतं ते घालू। त्यानंतर घालू अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचंय। मसाले करपू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी घातलंय यामध्ये आणि आता पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। आता 1 मिनिटभर या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय। मसाला चांगला परतला गेल्यावर एका वाटीमध्ये असं पाणी भरून अशा प्रकारे मध्यभागी ही वाटी ठेवायची आहे आणि त्यावर तयार प्लेट ठेवायची आहे आपण जे मिश्रण पसरवून घेतलं होतं ती। आता गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आणि यावर झाकण लावून आपल्याला साधारण 5 मिनिटे हे वाफवून घ्यायचे।
मध्ये एखाद 2 वेळेस तुम्ही चेक करू शकता। जर कढईमधल्या ग्रेव्हीमधलं पाणी कमी झालं असेल तर एक्स्ट्रा टाकू शकता त्याच्यामध्ये। 5 मिनिटांनंतर सुरीने एकदा चेक करायचं। तर इथे मिश्रण सुरीला चिकटत नाहीये, म्हणजे वडी अगदी छान शिजली गेली आहे। आता ही प्लेट काढून थंड करून घेऊ आणि आता जी पाण्याची वाटी होती ती देखील काढून घ्यायची आहे आणि जे गरम झालेले या वाटीमधलं पाणी आहे ते या ग्रेव्हीमध्येच ओतून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता झाकून आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर इथे बघा ही प्लेट थंड झाली आहे। आता हव्या त्या आकाराच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर इथे मी चौकोनी शेपमध्ये या वड्या कापून घेतीये। तर इथे बघू शकताय अगदी मस्त पनीर सारख्या या वड्या तयार होतात आणि भाजी देखील अगदी पनीरची भाजी खातोय की काय असं आपल्याला वाटतं। तर इकडे या ग्रेव्हीला उकळी आली आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेल्या वड्या सोडायच्या आहेत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाहीये, फक्त 2 मिनिटे पुरेसे होतात। 2 मिनिटांनंतर बघा काय मस्त भाजीला कलर आलाय आणि एकदम मस्त पनीरच्या भाजीसारखी ही भाजी दिसतीये। बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल। नेहमीचीच मुगाची उसळ खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। यापुढे तुम्ही हमखास याच पद्धतीने मुगाची भाजी बनवणार, इतकी ही चविष्ट लागते आणि तुम्हाला आवडेल सुद्धा। नक्की करून बघा। लहान मुलं किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये ही भाजी असेल तर अगदी आवडीने सगळे फस्त करतील, इतकी चविष्ट लागते। त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघाच। आता बनवूयात आजची दुसरी कडधान्य भाजी। त्यासाठी मी इथे 1 वाटी मोठी चवळी 5 ते 6 तास अगोदर स्वच्छ धुवून भिजायला घातली होती आणि चवळी अगदी छान भिजली गेली आहे। तर ही मोठी वाली चवळी आहे, याच्यापेक्षा छोटी चवळी जी असते ती सुद्धा मिळते। आता ही चवळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी ही चवळी कुकरमध्ये काढून घेतीये। आता यामध्ये चवळी बुडेल इतकं पाणी घालायचंय, जास्त नाही घालायचं, अगदी कमी घालायचंय। त्यानंतर यामध्ये घालू चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि हे मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचे। आता कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हवं तर तुम्ही पातेल्यामध्ये देखील हे शिजवून घेऊ शकता, पण कुकरमध्ये अगदी पटकन शिजलं जातं। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की झाकण काढायचं। तर बघा अगदी मऊसर अशी चवळी शिजली गेली आहे। त्यानंतर इथे मी 1 बटाटा साल न काढता असा चिरून घेतलाय। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये घातलं 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल तापल्यावर घातली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि तयार वाटणापैकी साधारण 2 ते 2.5 चमचे वाटण घालायचे। आता 1 मिनिटासाठी हे वाटण परतवून घेऊ। त्यानंतर घालू अर्धा चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय। आता घालूयात बटाटे आणि शिजवलेल्या चवळीपैकी थोडीशी चवळी आपल्याला स्मॅश करून यामध्ये घालायची आहे, म्हणजे मग भाजीला अगदी छान असा दाटसरपणा येतो। आता हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय। आपण चवळी शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी बेताने घालायचंय। आता यावर झाकण ठेवू आणि 3 ते 4 मिनिटे बटाटा शिजवून घेऊ। 4 मिनिटांनंतर झाकण काढायचे आणि आता यामध्ये शिजवलेली चवळी घालायची आहे। तर इथे 50 ते 60% हा बटाटा मी शिजवून घेतलाय आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। आता पुन्हा झाकण लावून 3 ते 4 मिनिटे हे शिजू द्यायचं आहे, म्हणजे मग बटाटा देखील अगदी मऊसर शिजला जाईल आणि चवळी देखील। 4 मिनिटांनंतर झाकण काढू
तर बघा अगदी मस्त अशी भाजी तयार झाली आहे। आता वरून कोथिंबीर घालू आणि मिक्स करू। तर इथे बटाटा देखील अगदी छान शिजला गेलाय। बटाटा घातल्यामुळे ही भाजी खूप मस्त चविष्ट लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आता बनवूयात आजची तिसरी कडधान्य रेसिपी। त्यासाठी इथे मी 1 वाटी भिजवलेला अख्खा मसूर हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलाय। या अगोदर आपण जशी चवळी शिजवून घेतली होती त्याच पद्धतीने। इथे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता आणि तयार वाटणापैकी साधारण 2 ते 2.5 चमचे वाटण घालू। तर इथे वाटण घालेपर्यंत थोडासा कढीपत्ता करपला गेला। आता हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर घालू अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घालून मसाले 1 मिनिटभर परतवून घ्यायचे। आता यामध्ये थोडंसं कोमट किंवा गरम पाणी घालायचंय अंदाजाने, जेवढी पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं। आणि मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे चांगला। मसाला परतला गेला की शिजवलेला मसूर पाण्यासहित घालायचा आणि मिक्स करून घ्यायचे। तर बघा अगदी पटकन ही भाजी तयार होते, जास्त वेळ नाही लागत। नक्की तुम्ही बनवून बघा। या वाटणामुळे भाज्या खूपच मस्त टेस्टी लागतात आणि स्वयंपाकघरातला बराचसा वेळ देखील वाचतो। आता बनवूयात आजची चौथी कडधान्य रेसिपी। त्यासाठी इथे मी 1 वाटी चणे 5 ते 6 तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। आता हे चणे कुकरमध्ये काढून घ्यायचे। कुकरऐवजी तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हे चणे शिजवू शकता। आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बटाटा देखील घालू शकता। आता चणे भिजतील एवढं यामध्ये मी पाणी घातलंय। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातली। आता कुकरला झाकण लावायचे आणि साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर झाकण काढायचं। तर बघा अगदी व्यवस्थित चणे शिजले गेलेत। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये घालू 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल तापल्यावर घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि तयार वाटणापैकी 2 चमचे वाटण घालू। यामध्ये आवडत असेल तर फोडणीमध्ये कांदा देखील वापरू शकता। तर इथे मी हे 1 मिनिटभर मिक्स करून घेतलं। आता यामध्ये घालू अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड घालून मसाले 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ। आता यावर झाकण ठेवू आणि मिश्रणाला चांगली उकळी येऊ देऊ। मिश्रणाला चांगली उकळी आली की शिजवलेल्या चण्यांपैकी थोडेसे चणे यामध्ये स्मॅश करून घालायचे, म्हणजे मग भाजीला छान दाटसरपणा येतो। त्यानंतर शिजवलेले सगळे चणे पाण्यासहित घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं असेल तर करू शकता। आता यावर झाकण ठेवू आणि 3 ते 4 मिनिटे चणे या मसाल्यामध्ये चांगले शिजू देऊ। 4 मिनिटांनंतर झाकण काढलं तर इथे बघू शकता अगदी मस्त मसालेदार अशी चण्याची भाजी इथे तयार झाली। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। चवीला ही भाजी खूप मस्त चविष्ट लागते। टिफिनमध्ये अशा चमचमीत भाज्या असतील तर मुलं नक्कीच डबा संपूर्णच घरी येतील। इतकी जबरदस्त लागते चवीला ही भाजी। नक्की एकदा ट्राय करून बघा। आता बनवूयात आजची 5वी कडधान्य रेसिपी। त्यासाठी इथे मी मोड आलेले वरण्याचे दाणे घेतलेत। काही भागांमध्ये याला वाल म्हटलं जातं तर काही भागांमध्ये याला पावटा देखील म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर या वरण्यांना मोड आणण्यासाठी हे वरणे 5 तास भिजवून त्यानंतर निथळून ते कपड्यात बांधून 10 ते 12 तासांसाठी ठेवले जातात मोड येण्यासाठी। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये घातलं 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल तापल्यावर घातली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता
आणि एक मोठा कांदा असा बारीक चिरून घातला। आता कांदा हलका सोनेरी होईपर्यंत मध्यम गॅसवरच परतवून घ्यायचा। कांदा परतला गेला की तयार केलेल्या वाटणापैकी 1.5 चमचा होईल इतकं वाटण यामध्ये घालायचं। त्यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे इतकं लाल तिखट घातले। आता मसाले एखाद मिनिटभर परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये वरणा घालायचा आहे किंवा पावटा किंवा तुम्ही जे काही म्हणत असाल वाल वगैरे, आणि चवीपुरतं मीठ देखील घालायचे। आता हे वरणे या मसाल्यांमध्ये चांगले परतवून घेऊ। तर मी इथे याची सुकी भाजी बनवणार आहे, त्यामुळे वाटण कमी प्रमाणात वापरले। ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर 2 ते 2.5 चमचे वाटण तुम्ही वापरू शकता। आता यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर साधारण 2 मिनिटे वाफ देऊ। 2 मिनिटांनंतर झाकण काढू आणि एकदा परतवून घेऊ। आता यामध्ये कोमट किंवा गरम पाणी घालायचं आहे। तुमच्या अंदाजाने पाणी घाला, कितपत घट्ट किंवा पातळसर भाजी तुम्हाला बनवायची आहे त्या पद्धतीने। तर आता हे मी हलवून घेतले। आता यावर झाकण लावू आणि 7 ते 8 मिनिटे मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। फक्त मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा चेक करून हलवून घ्यायचे, नाहीतर मग भाजी तळाला लागू शकते। 7 ते 8 मिनिटांनंतर बघा झाकण उघडलं तर अगदी परफेक्ट भाजी तयार झाली आहे आणि इथे वरणा देखील अगदी छान मऊसर शिजला गेलाय। आता वरून कोथिंबीर घालू। तर ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात चवीला खूप भन्नाट लागते। नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा। ज्यांना वरणा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट ही भाजी लागते, त्यामुळे नक्कीच या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा बनवून बघा। आता बनवूयात 6वी आणि शेवटची कडधान्य भाजी। त्यासाठी मी इथे 1 वाटी सोयाबीन 5 तास अगोदर स्वच्छ धुवून भिजायला घातले होते। आता हे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। तर याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये घालू 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचाभर जिरे घालायचे। आता यावर झाकण लावू आणि पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत म्हणजे पल्स मोडवरती हे आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे मी हे वाटून घेतले। आता हे बाउलमध्ये काढून घेऊ। त्यानंतर यामध्ये घालू चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धणेपूड घालून हे मिक्स करून घ्यायचे किंवा फेटून घ्यायचे 1-2 मिनिटं। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये घालायचे 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल तापल्यानंतर घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि 2 कांदे असे बारीक कट करून घातलेत। आता कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा मऊसर झाला की बनवलेल्या वाटणापैकी 2 चमचे होईल एवढं वाटण यामध्ये घालायचंय। त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालू आणि आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिटभर या तेलामध्ये परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गरम किंवा कोमट पाणी 1 वाटीभर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये मध्यभागी अशी पाण्याने भरलेली वाटी ठेवायची आहे व्यवस्थितपणे आणि आता या वाटीवर अशा प्रकारची किंवा अशा प्रकारचं एखादं झाकण किंवा प्लेट ठेवायची आहे। तर या झाकणाला मी या अगोदरच तेल लावून घेतलं होतं सगळीकडून। आता यावर तयार केलेल्या मिश्रणापैकी थोडं मिश्रण घेऊन अशा प्रकारे झाकणावरती ठेवून घ्यायचे। तर याची साईज तुमच्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी करू शकता। आता यावर झाकण लावू आणि लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे हे शिजवून घेऊ। हवं तर तुम्ही हे स्टीमरमधून देखील शिजवून घेऊ शकता, पण ही पद्धत अगदी सोपी आहे आणि जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही। 5 मिनिटांनंतर झाकण काढलं तर बघा अगदी हे छान शिजलं गेलंय। तर मध्ये एकदा चेक करायचे, खालचं ग्रेव्हीमधलं पाणी कमी झालं असेल तर एक्स्ट्रा टाकायचे। इथे मी सुरी खोचून पाहिली, यामध्ये सुरीला कुठेही पीठ चिकटलेलं नाहीये, याचा अर्थ परफेक्ट हे शिजलं गेलंय।
आता हे सावकाश काढून घेऊ आणि आता जी मध्ये वाटी आहे ती वाटी देखील काढून घ्यायची आणि वाटीमधलं गरम झालेलं पाणी या ग्रेव्हीमध्येच वापरायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला उकळी यायची वाट बघायची आहे। मिश्रणाला उकळी आली की बनवलेली भजी किंवा वडे यामध्ये असे सोडून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। बऱ्याचदा मुलं कडधान्य भाज्या खायच्या म्हटलं की अगदी नाक मुरडतात, त्यांना आवडत नाहीत। तर अशा वेळी तुम्ही या प्रकारे कडधान्यांच्या भाज्या बनवाल तर त्यांना ओळखणार पण नाही की ही कडधान्याची भाजी आहे आणि या भाज्या इतक्या चविष्ट लागतात की मुलं तुम्हाला नेहमीच अशा भाज्या बनवायला सांगतील। नक्की बनवून बघा एकदा या पद्धतीने। तर ही भाजी आपल्याला 2 मिनिटाच्या वरती शिजवायची नाहीये, म्हणजे जास्त वेळ शिजवायची नाहीये, नाहीतर हे वडे पटकन या भाजीमध्ये विरघळून जातात। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू। तर ही प्रोटीन्सने भरपूर असलेली सोयाबीनची भाजी या अशा वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, सगळे आवडीने खातील। आणि तसंही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भाजीपाला देखील कमी प्रमाणात आणि थोडा महागच मिळतो, त्यामुळे कडधान्याची फक्त उसळच बनवण्यापेक्षा या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी वाट पाहीन। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।